रामकृष्ण हरी मंडळी, अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबा। शेतकरी चॅनल आहेत मित्रांनो। आता आम्ही लावली होती एवढी वांग्याची झाड लावलेली होती बघा, कमीत कमी 15 गुंठे आहेत। परंतु आमची लागवड जी झालेली आहे तर सर्व शेतकऱ्यांना सूचना आहेत की कमीत कमी वांग्याची सरी 5 बाय 5 वर लावा। कमीत कमी आम्ही जे केलेलं आहेत बघा, व्हिडिओमध्ये दिसतंय ना, आम्ही अशी 4 फुटाची सरी लावलेली आहेत। 4 फुटाच्या सरीमध्ये, ज्या सरीमध्ये समजा एका 4 फुटाची सरी असून त्या सरीमध्ये जवळ 2-2 एका सिंगल लाईनमध्ये 2-2 फूटच्या अंतरावर लावलेले आहेत। तर 2-2 फुटामुळेच तर जास्त अडचण होत आहे बघा। आणि अडचण होऊन फळंसुद्धा जे वांग्याचे झाडं आहेत ना, त्यांना फळंसुद्धा जास्त दाट लागवड झाल्यामुळे फळ कमी लागतं पिकांना। आणि शक्यतो माझ्या मते 5 बाय किंवा 4 वर असे करा। 5 बाय 4 वर करा म्हणजे अंतर सुरक्षित होईल आणि पीक जे आहे ते सुरळीत चालतं। तर आम्ही काय केलेलं आहे, आम्ही जे केलं तर आम्ही ते केलेलं आहे की 4 फुटावरती केलेलं आहे। 4 फुटावरती करू नका, 4 बाय 5 वर करा म्हणजे झाडं जे आहेत ते सुरळीत येतील। आणि मी तुम्हाला वांग्याचे झाडं दाखवतो। तर असं करू नका मित्रांनो, कमीत कमी 4 बाय 5 वर करा। हे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल, ही जास्त दाट लागण झाल्यामुळे फळ कमी येतं। मग व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, अशी दाट लावलेली आहेत आम्ही झाडे। त्याच्यामुळं 5 बाय 4 वर लावा म्हणजे योग्य निर्णय घेतला जातो आणि हवा लागल्यानंतर पीक जे आहे तर सुरक्षित आणि सुरळीत चालतं। आमची आज तोडणी चालू आहेत बघा वांग्याची, आणि आम्ही आज तोडीत आहेत वांगे। हे बघा अशी वांग्याची झाडं लावलेली आहेत आम्ही मित्रांनो। तर तुम्ही पण 4 बाय 5 वर लावा म्हणजे पीक व्यवस्थित येईल। तर धन्यवाद मित्रांनो। कसं वाटलं आमचं वांग्याचं प्लॉट नक्की कमेंटमध्ये सांगा। अजून पण बघा मित्रांनो, हे बघा चहा आहेत ना समोर, तर साऱ्या दिसत आहेत समोर ज्या साऱ्या दिसत आहेत 4 बाय 5 वर करा म्हणजे व्यवस्थित होईल। तर धन्यवाद आणि रामकृष्ण हरी। आमची तर थोडी दाट झालेली लागन, तुम्ही पण तरी व्यवस्थित लावा। धन्यवाद।